नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या आजच्या भागामध्ये आपण पाहत असतो. रिया तिच्या बाबांना म्हणत असते की बाबा बास कर, आता आता तरी खोटं बोलू नका. तर यावरती रियाचे बाबा म्हणत असतात, हां आता मला समजलं आहे सत्याचं प्लॅन. रिया हा जो माणूस होता ना तो सत्याचाच होता आणि त्याने मुद्दाम हे सगळं नाटक घडवून आणलं होतं. त्याने हे सगळं तुला कळवण्यासाठी हे केलं होतं असे रियाचे बाबा बोलत होते. तेव्हा मात्र रिया त्यांच्याजवळ येते आणि बोलते, डॅडा बास करा आता तुम्ही. किती खोटं तर तुम्ही किती बोलणार आहात सांगा. लहानपणी तुम्हीच मला शिकवलं होतं ना खोटं बोलायचं नाही म्हणून. जेव्हा लहान मुलं खोटं बोलतात तेव्हा तुम्हाला सगळ्यांना राग येतो, पण जेव्हा आई बाबाच खोटं बोलत असतात तेव्हा मात्र मुलांनी काय करायचं, असं आता रिया म्हणत असते. त्यावरती मात्र आता रियाचे बाबा काहीच बोलत नाहीत. ती म्हणते, बाबा खरंच तो माणूस ना जेन्युइन आहे, त्याला खरंच खूप पैशाची गरज आहे, तुम्ही त्याला पैसे देऊन टाका. असं म्हणल्यानंतर तिचे बाबा म्हणतात की रिया तू यामध्ये पडायचं नाहीस, तू यामध्ये काहीही बोलायचं नाहीस, ते माझं मी पाहतो, तो माझा पर्सनल विषय आहे. असं म्हणल्यानंतर रिया बोलते, डॅडा अजिबात नाही आहे पर्सनल विषय, काही बोलायचं नाही. का नाही, तुमच्या ह्या अशा वागण्याने आज माझ्या जीवावरती बेतलं होतं. आज जर सत्यदादा तिथे आला नसता तर काय झालं होतं. तो व्यक्ती खरंच जेन्युइन आहे, त्याच्या मुलीचं लग्न आहे, त्याला पैसे देऊन टाका परत, असं तर रिया डॅडांना म्हणत असते. त्यावरती मात्र ते चिडून सत्यालाच बोलत असतात. मग ती बोलते, नाही आता मी इथं अजिबात थांबणार नाही, मी घरी जाणार आहे, माझा दादा मला न्यायला आला आहे, असं रिया बोलत असते. त्यावरती तिचे वडील तिला बोलत असतात की तू चुकीचं वागतेस, हे चुकीचं आहे. तर यावरती रिया बोलते, हात जोडून म्हणते, डॅडा खरंच मी तुम्हाला हात जोडून सांगते, त्या व्यक्तीचे पैसे देऊन टाका आणि मला काय तुम्ही आता अडवू नका. त्यावरती तिची आई म्हणत असते, रिया बेटा काय करतेस, हे तुला समजते का, तू डॅडांना काय बोलत आहेस. यावरती तिचा डॅडा म्हणत असतो, रिया हे चुकीचं करतेस तू, त्या घरी जाऊ नकोस तू. असं म्हणल्यानंतर रिया म्हणते, नाही मी त्याच घरी जाणार आहे, तेच माझं घर आहे आणि जिथं रवी असेल तिथंच मी जाणार आहे. तर त्यावरती तो म्हणत असतो, डॅडा अगं तू तर सांग तिला समजावून म्हणा. रियाला तिची आई ओढून घेते, बोलते, रिया हे तुझं घर आहे, तुला समजते का, ते नाही हे तुझं घर आहे. तर यावरती रिया बोलते, नाही समजलं का, आता गायकवाडांचं घर तेच माझं घर आहे आणि दादा मला न्यायला आलेला आहे आणि आज मी इथं आहे ते फक्त आणि माझ्या दादामुळेच आहे. त्याने त्याचा शब्द पाळला होता, त्यानं त्याचं कर्तव्य त्यानं माझे रक्षण केलं आणि आता मी माझा शब्द पाळणार आहे, असं तर रिया म्हणत असते. आणि आता रिया तसं बोलून ना आतमध्ये म्हणते ह्या दोघांना की मी लगेच आली, माझी बॅग घेऊन येते, असं बोलून आता आतमध्ये जाते. हे दोघे आई वडील तिला अडवत असतानाही मात्र रिया त्यांचं काही ऐकत नाही. त्यानंतर हे दोघे आपली रिया वरती गेल्यानंतर सत्या म्हणत असतो, पाहिलं का काय सांगितलं होतं मी ना, पार्टीमध्ये आलो तेव्हा ना तोंडाला कुरूप लावूनच बसलो होतो, पण ना तू मला खूप त्रास दिला तरी मी एक शब्द बोललो नाही. जो येऊन मला टपली मारत होता तरी मी काय बोललो नाही, पण जेव्हा माझ्या बायकोवरती आळ आला तेव्हा मात्र माझा हात उचलला, समजलं का. मी काही मुद्दाम केलं नव्हतं, पण तू त्याचा गैरफायदा घेतलास आणि आता आजचा हा दिवस आला, त्यामुळे एक लक्षात ठेव, गरीब माणसाच्या शेपटीवर कधीही पाय ठेवायचा नाही, असं म्हणत असतो. सत्य असं बोलल्यानंतर मीराही तिकडे म्हणत असते की आम्ही गरीब आहोत पण आम्ही काय चोरटे नाही आहे, समजलं का. माझा भाऊ माझ्या वडिलांबद्दल जे तुम्ही बोलला ते तुम्ही चुकीचं बोलला, आम्ही गरीब आहोत पण स्वतःच्या कमाईनं खातो, असं म्हणते. तेवढ्यातच मात्र आता रियाना बॅग घेऊन खाली येते आणि रिया बोलते, मला आता इथं थांबायचं नाही आहे. तिचं आई वडील तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, पण रिया त्या दोघांचं काहीच ऐकत नसते. नाही तुम्ही चुकीचं वागला, तुम्ही खोटे वागला आणि मला ते आता काही सहन होणार नाही, असं रिया बोलत असते आणि बॅग घेऊन बाहेर जाते. त्यानंतर रिया पाठोपाठ मीराही जाते, पण सत्या 2 मिनटं पाठीमागे थांबलेला असतो. सत्या बोलत असतो की ए काका बघितलंस का, काय सांगितलं होतं तुला, मी माझ्या रवीला घरी घेऊन जाणार, गेलं घेऊन, आणि त्याचबरोबर ना तुझी पोरगी पण मागणं माझ्या येणार, समजलं की माझ्या घरी येणार. आणि हा शब्द होता सत्याचा आणि तो शब्द सत्यानं पाळा आहे, असं बोलला सत्या आणि त्याने बरोबर त्याला तोंडघशी पाडलं होतं. आता मात्र रियाची आई पाठीमागून पाहत होती, तिला खरं वाईट होत होतं मुलगी गेलेली, पण आता ह्या दोघांमध्ये नक्कीच वाद झुकणार, त्यामुळे तीही थोडी भेली होती. त्यानंतर सत्याही तसं बोलून तिथून निघून जातो. मात्र ह्या बाबाचा ना राग अनावर झाला असतो, डोळे लाल भडक झालेले असतात. तो आता काय करेल काय नाही सांगता येत नव्हतं, अशा त्याचा चेहरा दिसत होता. त्याला समजत नव्हतं की एवढ्यातच कशी रिया त्याच्या घरी गेली आणि तिनं कसं बरं ह्याचं सगळं ऐकलं, ह्याचा राग त्याला आलेला असतो. त्यानंतर आपण पाहतो का इकडे आता सत्या घरी आलेला असतो आणि दारातून साका मारत असतो, ए निरोपा ये बाहेर ये बाहेर ये उकर बाहेर ये, चला काय तर गोडधोड करायला घ्या, असं बोलल्यानंतर सगळे येतात. तर यावरती निरोपा बोलते, काय रे तुझं
काय असतं सारखं तुझं? असं म्हणल्यानंतर निरोपाला सत्या बोलतो, पाहिलंस का कोण आले? मी माझा शब्द पाळा, बघ कोण आले. असं बोलून रवी रिया आतमध्ये घरामध्ये येतात, हसत असतात. रवी रियाला पाहून मात्र निरोपाचा चेहरा फुलून येतो आणि बापरे बापरे म्हणते, अरे माझा रवी आला, रिया आली, अरे वा वा वा, या या या, आत या आत या करून त्या दोघांना आतमध्ये ओढून घेते. आणि सत्य वाटत असतो तर सत्य म्हणजे तुझं काय रे मध्ये, चल बाजूला हो. असं करून त्या दोघांना आतमध्ये घेते आणि नंतर तिथं सोप्यावरती बसवते. त्याच्या आधी ते आतमध्ये आलेले ना दोघांचे नाम दृष्ट काढते, मया करते आणि दोघांना जवळ घेते, बोलते चला चला आत चला. असं करून ना दोघांना आतमध्ये बसवते. आता निरोप आज एवढी खुश असते कारण की तिचा मुलगा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तिचं चिडचिडी वाढलेलीच असते. आता हे पाहून मात्र सत्याला खूप आनंद होत असतो कारण की त्याला आईच्या चेहऱ्यावरचा आनंद कायमच पाहायचा असतो. त्यानंतर आपण पाहतो काय तिथे बसल्यानंतर इकडे ती म्हणत असते निरूपा, काय रे रव्या, तुला काय आईची आठवण आली का नाही? तर यावरती तो बोलतो, आई आली ना आठवण, असं का म्हणतेस तू आठवण आली नाही? मग ती म्हणते, मग आला नाहीस घरी? त्यावरती रवी बोलतो, कसा येणार ना मी एकट्या घरी, जोपर्यंत रिया घरी येत नाही तोपर्यंत मी कसं येणार सांग बघू, मी आपला शब्द पाळा ना. असं म्हणल्यानंतर इकडे ती म्हणत असते, हो बरोबर आहे तुझं. निरोपा म्हणत असते, आता मी जेवण करणार बरं का. असं म्हणल्यानंतर इकडे म्हणत असते, काय काय चाललं आहे ह्यांचं, कसली वचनाचा विषय चालला आहे? कारण की इकडे रवी बोललेला असतो, जन्माचं वचन दिलं आहे, वचन कसं मी सोडणार सांग बघू. मग यावरती आपलं पंकज बोलतो, बेबी मी पण पाळतो ना वचन. असं वरती बेबी मनात विचार करत असते, तू तर सगळ्यांचा बाप आहेस, तू कशाचं वचन पाळतोस, असं मनातल्या मनात म्हणत असते. इकडे रवी म्हणत असतो, हे बघा मी काही जरी झालं तर तिला 7 जन्माचं तिच्यासोबत राहण्याचं वचन दिलं होतं ते मी पाळच ना. तर यावरती बाबा म्हणतात, हो वचन तर पाळायलाच पाहिजे. इकडे आपला सत्याही म्हणत असते, हो बायकोला दिलेलं प्रत्येकाने वचन पाळायलाच पाहिजे. आणि असं हे निरोपालाही पटलेलं असतं, त्यामुळे ती लक्ष देऊन सगळं ऐकत असते. बरोबर म्हणताय तुम्ही, असं म्हणत असते. त्यानंतर मात्र सत्या म्हणत असतं, बरोबर आहे, आम्ही पण आपलं धूमकेतूचं सगळं वचन पाळतो बरं का. काय रे बाबड्या, तू पाळतोस खरं वचन? आता तुझा नंबर आहे. हे बघ, रवीनं पाळलं वचन की तो राहिला रिया घरी येईपर्यंत, मी पाळलं वचन रियाला रवीला घरी आणायचं. आता तू कधी पाळतोयस वचन सांग बघू. तर यावर ती पंकज म्हणत असतो, काय कुठलं वचन, कसलं वचन पाळायचं आहे? आता हा सत्या कुठल्या वचनाबद्दल बोला हेच पंकजला कळायला नसतं. आणि यावरती धूमकेतू विचार करत असते, ह्यांना तर नको त्यावेळी नको ते सुचत असतं. त्यानंतर आपण पाहतो का इकडे मात्र ही काय बोलते मी ते, देविका, रिया तू कशी काय घरी आलीस? म्हणजे मला वाटलं होतं तुझ्या वडिलांचा एवढा अपमान झाल्यानंतर तू या घरी परत येशील. सत्याने एवढा तुझ्या वडिलांचा अपमान केला तरी तू कशी काय परत आलीस? असं म्हणल्यानंतर हे बबड्या पण नाही ही करून असता हसत असतो. तर यावरती निरोपा म्हणते, काय बोलतेस देविका? तर यावरती देविका बोलते, काय नाही, मला काय म्हणायचं होतं की एवढा अपमान झाल्यानंतर खरं मुली आल्या नसते ना घरी. असं म्हणल्यानंतर इकडे सत्या बोलतो, ए देविका तू चाललंय काय, तू बोलतेस काय? त्याचबरोबर मीराही म्हणत असते, देविका चांगल्या गोष्टी चालत असताना वाईट गोष्टी उकरून काढू नये. आता हे आपलं निरोपालाही पटलेलं असतं. निरोपा पण हसत असते. त्यानंतर निरोपा म्हणत असते की काय रे, तुम्हाला माहिती आहे का मी आता जेवण करणार आहे, छानपैकी पोट भरून जेवणार आहे. असं बोलल्यानंतर सगळे म्हणतात, काय निरोपा आता जेवण करणार आहे म्हणजे? तर यावरती निरोपा बोलते, तसं काय नाही, माझा रव्या आला आहे ना घरी, मग मला खूप आनंद झाला आहे म्हणून मी म्हणलं आता मी छानपैकी जेवण करणार आहे, असं म्हणत असते. त्यानंतर आपण पाहतो काय इकडे मात्र ह्या दोघांना खूप वाईट वाटलेलं असतं कारण रवी रिया घरी आलेत. तर यावरती पंकज म्हणत असतो, रवी का रे एवढा लेट कशाला केलास, याच होतं घरी तर लवकर यायचं ना घरी. तर यावरती रवी बोलतो, दादा बोललो ना तुला, जोपर्यंत रिया घरी येत नाही तोपर्यंत मी कसं घरी येणार होतो. असा त्यांचा विषय चाललेला असो. त्यानंतर इकडे म्हणत असतं, बरं तुम्ही दोघांनी कसं ठरवलं ना घरी यायचं? असं म्हणल्यानंतर रिया बोलते, काही नाही बाबा, आम्हाला ना सगळी सत्य परिस्थिती दादा वहिनीने सांगितली त्यामुळे आम्ही घरी यायचं ठरवलं आहे, असं म्हणत असते. यावरती सत्या म्हणत असतो, काही नाही, त्यांना जरासं खरं गोष्टी लवकर कळाल्या ना त्यामुळे घरी यायला लागलं. यावरती रिया म्हणत असते, हो आणि कसं आहे, दादा मला न्यायला आल्यानंतर मी घरी येणार नाही असं होईल का? असा या दोघांचा विषय चाललेला असो. त्यानंतर रिया बोलते, खरंच आपल्या दोघांचा स्वभाव सारखा आहे ना, आपण दोघं जे काय असेल ते स्पष्ट बोलतो. तर यावरती मीराही बोलते, हो बाबांनो बरोबर आहे, भाऊ बहीण सेमच आहात ना तुम्ही, तोंडावरती बोलायचं असं स्पष्ट बोलायचं, असं म्हणत असते. आणि त्यावरती मात्र रिया म्हणत असते, दादा खरंच खूप थँक्यू, आज मी तुझ्यामुळे इथं आले आहे. तेवढ्यातच काय झालेलं असतं, केकवाला पार्सल घेऊन आलेला असतो आणि तो म्हणत असतो, पार्सल कुणाचं आहे? आता केक आल्यानंतर सगळे विचार करत असतात की हे पार्सल कुणाचं आहे, कुणाचा बड्डे आहे. त्यावरती आता रियाचं पार्सल आहे त्या व्यक्तीने सांगितलं होतं आणि आता निरोपाने सांगितलं होतं देविकाला ते पार्सल घेऊन आते. आता देविका तिथे टेबलवरती पार्सल ठेवते. त्यावरती मात्र पार्सल कशाबद्दल आहे, कोणाचा बड्डे आहे याचा सगळेजण विचार करत होतात.
त्यानंतर आपण पाहतो का इकडे मात्र हे दोघे म्हणत असतात की काही नाही, त्या रियाला काही कळत नाही, काय गरज होती जायची. यावरती तिची आई बोलते, तुलाच कळत नाही, तुझ्यात बघितलंस का, तुझ्या ह्या असल्या वागण्यामुळे त्या सत्यानं तुझ्या नाकावरती टिचून रियाला घरी घेऊन गेला. त्यावरती उलटं वडील हिच्यावरती चिडतात आणि बोलतात, काय नाही, तुला माहिती आहे का, ही तुझी शिकवण आहे, तू लहानपणी तिला चांगलं वळण लावलं नाहीस म्हणून असं झालं, असं तिच्यावरती चिडतात आणि त्या दोघांमध्येच वाद होतात. आता मात्र रियाच्या बाबांना खूप राग आलेला असतो आणि तो राग ते आपल्या बायकोवरती काढत असतात. आणि नंतर रियाचे बाबा म्हणत असतात की सत्याला मी सोडणार नाही, त्याला अशी शिक्षा देईन की तो पाहतच राहील. आणि माझं जर आत्ता त्यानं अपमान केला, माझं जे नाकावर टिचून रियाला घरी घेऊन गेला, त्याचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही, असं ते बोलत असतात. त्यानंतर आपण पाहतो का हे पाहत असतात पंकज ना केककडे सारखा बघत असतो. तर यावरती मात्र सत्या बोलतो, अरे बबड्या, भेटणार आहे तुला पण केक, एवढा बघत बसू नको त्या केकडं, असं म्हणतो. त्यानंतर मात्र यांचा सगळ्यांचा विषय चाललेला असतो की नक्की केक कशाबद्दल, काय आहे आज नक्की कळत नाही. तर यावरती मात्र सत्या म्हणत असतो, काय रे रव्या, तुझ्या लक्षात नाही का काय, कशाबद्दल केक आहे, दिवस काय आहे, वाढदिवस आहे का काय, लक्षात नाही का काय. तर यावरती रवी म्हणत असतो, नाही तसं काय नाही, माझ्या सगळं लक्षात असतं. तर यावरती मात्र इकडे सत्या म्हणत असतो, तसं नाही, काय होतं माहिती आहे का, बायकांच्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत, कधी काय हवं कधी काय नको, आणि कसं लक्षात नाही ठेवलं तर कसं होतं माहिती आहे का तुला, नाही तर लय अवघड होऊन बसतं बाबांनो, नाही तर सगळा विषय खलास, काय नाही बा, बरोबर बोलतोय का नाही मी, असं तो बाला म्हणत असतो. तर बा म्हणतो, हो तसं थोडंफार असतं. तर रवी बोलतो, नाही नाही नाही, माझं सगळं लक्षात असतं, मी सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतो, असं रवी म्हणत असतो. आता बा म्हणत असतो, बरोबर आहे बाबांनो, सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात, नाही काय विसरलं की जरासं अवघड होऊन बसतं र, बाकी काय नाही. असं म्हणल्यानंतर इकडे मीरा म्हणत असते, तसं काय नाही, कसं आहे, बायकाच हुशार असतात, बायकांना समजून घेतात, बायकांना माहीत असतं नवऱ्यांच्या मनात काय आहे काय नाही, मग त्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी करतात. माणसांना काहीच माहीत नसतं, बायकांना काय हवं आहे काय नको, त्यांच्या मनात काय चाललं आहे, नवऱ्यांना काहीच माहीत नसतं. पण बायका एकदम हुशार असतात, त्यांना सगळं समजतं की नवऱ्यांच्या मनात काय चाललं आहे काय नाही. असं म्हणल्यानंतर निरुपामध्ये, हो मीरा बोलते ते बरोबर आहे, ते बरोबर आहे, बायकांना सगळं माहीत असतं. असं म्हणल्यानंतर इकडे बाबा म्हणत असत, काय मग नवऱ्यांना काय माहीत नसतं का, नवरं पण विचार करत असतात की बायकांना काय हवं आहे काय नको आहे. असं म्हणल्यानंतर इकडे सत्या पाहत असतो धूमकेतूकडे. तर इकडे निरुपा बोलते, काय नाही, नवऱ्यांना काहीच माहीत नसतं, नवऱ्यांना काय कळत नाही बायकांच्या काय मनात आहे काय नाही. असं म्हणल्यानंतर इकडे पंकज बोलतो, मला तर सगळं माहीत असतं बाबा, माझ्या बेबीच्या मनात काय आहे काय नाही, हो ना बेबी, असं म्हणत असते. त्यावरती मात्र इकडे ती मनामध्ये म्हणत असते, देविका काय तुला काय माहीत असतं. तर ह्याकडे पंकज म्हणत असं, बोल ना बेबी, खरं सांग बघू, मला सगळं कळतं ना तुझ्या मनात काय आहे काय नाही. म्हणल्यानंतर मात्र देविका मनामध्ये विचार करत असते, काय तुला काय असतं माहिती, काय सुद्धा तुला माहीत नसते, तू असलाच आहेस, असं मनात बोलत असते. इकडे मात्र पंकज म्हणत असं, बेबी बोल ना, सांग ना सगळ्यांना, तू सगळ्यांबरोबर मला का ब्लेम करते, सांग बघू, मला ब्लेम करत जाऊ नको, तू सांग सगळ्यांबरोबर की मला सगळं माहीत असतं म्हणून, असं तो म्हणत असतो देविकाला. त्यानंतर मात्र इकडे रिया म्हणते, बास झालं, चला आता आपण केक कटिंग करूया. असं म्हटल्यानंतर निरोपा म्हणत असते, केक कशाबद्दल आणलेस तू, तुझा वाढदिवस आहे का आज. असं म्हटल्यानंतर रिया बोलते, नाही आई, वाढदिवस वगैरे काही नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का, आपण केक दर वाढदिवसा दिवशीच कापायचा असं का ठरवतो आपण, जेव्हा आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टींचा आनंद झाला तेव्हा पण आपण केक कटिंग करू शकतो ना. आणि आज एवढा छान दिवस आहे, आपली पूर्ण फॅमिली एकत्र आली आहे, म्हणूनच मी केक मागवलेला आहे कटिंग करायला, आनंद सेलिब्रेशन करायला, असं रिया म्हणत असते. रिया असं म्हणल्यानंतर मात्र सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो आणि बाबा तर आज खूप आनंदात असतात, कारण की त्यांची तिन्ही मुलं तिन्ही सुद्धा घरामध्ये आलेल्या असतात. आणि रियाला हे सुद्धा असं केक कटिंग करणार आहे म्हणल्यानंतर मीराला हे रियाचा खूप प्लॅन आवडतो. त्याचबरोबर निरोपाय म्हणते, वा वा वा, छान छान, मग रियाचं छान आहे प्लॅन, असं म्हणत असते. तर रिया म्हणते, हो कसं आहे ना, आपण फक्त बड्डेलाच केक कशाला कापायचा, आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टींचा आनंद झाला तरी पण तो आपण सेलिब्रेट करायला हवाच ना. असं म्हणल्यानंतर इकडे देविका बोलते, हो ते सगळं खरं आहे, पण तू लगेच विसरलीस गं, तुझ्या बाबांना काय म्हणलं, तू लगेच यायची असं वाटलं नव्हतं, असं उगाचच ना दुःखावर म्हणजे जखमेवरती मीठ चोळ्यागत किंवा आनंदामध्ये विरचण घातल्यागत बोलत असते. उगाच असं तोंड वाकडं करून सत्यानं कसं वागवलं तुझ्या वडिलांना हे जी सारखी सारखी आठवण करून देत असते. आणि ते मात्र हे कोणालाच आवडलं नसतं. एडे बाबाही तिच्याकडे बघत असतात, काय गरज होती ना तिला असं बोलायची. आणि इकडे पंकजी तिला म्हणत, बेबी शांत बस, बेबी शांत बस, पण बेबीचं काय तोंड शांत होतं का. तेवढ्यातच मात्र मीरा बरोबर तिला टोमणारी ते बोलते, अगं देविका, चांगल्या गोष्टी चालत असताना वाईट गोष्टी कशाला मध्ये घालायच्या, चांगल्याच गोष्टी चालून द्यायच्या, हो ना. असं बोलल्यानंतर मीरा बोलते, चला केक कटिंग करूया. त्यानंतर रवी रियाना केक कटिंग करत असतात आणि ते दोघे केक कटिंग झाल्यानंतर एकमेकांना केकही चारतात. आता मात्र इकडे सत्या म्हणत असते, वा वा वा, भारी भारी, रियाचा प्लॅन एक नंबर आहे.
त्यानंतर मात्र रवी रियाला केक भरवतो आणि त्यानंतर रियाही रवीला केक भरवते आणि आज ते दोघे सगळी भांडणं विसरून मस्तपैकी त्यांनी सेलिब्रेशन केलेलं असतं. त्यानंतर मग आता काय होतं, केक खाऊया म्हणल्यानंतर रिया म्हणते आपण एक मस्तपैकी काहीतरी वेगळं करूया का, एक काम करूया, काय करा माहिती आहे का, सगळ्या बायकांनी ना त्यांच्या नवऱ्यांना केक भरवा असं म्हणते. तर यावरती म्हणते हो का, बरं चालेल, चला चला मीरा वहिनी चल बघू केक असं म्हणल्यानंतर मीरा आता सत्याला केक भरवते. त्यानंतर इकडे रियाही सांगते की आई तुम्ही पण भरवा बाबांना केक असं म्हणल्यानंतर निरोपा आधी म्हणत असते कशाला नको ते, तर त्यावरती निरोपा बरं ठीक आहे आणि रियाच ऐकते आणि बाबांना केक भरवते. त्याचबरोबर आता देविकाही पंकजला केक भरवते आणि पंकज काय मोठा करून मोठा पीस घेतो आणि देविका म्हणत असते काय रे बापरे ह्यांचं तर असंच असतं असं करते आणि हा मोठाच्या मोठा पीस खातो. त्यानंतर हे मात्र ह्याचं वागणं पाहून सगळी मात्र हसायला लागलेले असतात की छोट्या मुलासारखं अजून पण बबड्या वागतच आहे. त्यानंतर मात्र आता रिया म्हणते अजून एक ट्विस्ट करायचा. आता काय करायचं, सगळ्या नवऱ्यांनी आपापल्या बायकांना केक भरायचं, भरवा बघू. त्यानंतर निरोपा लाजत असते म्हणते कशाला काय, तर म्हणते रिया म्हणते असून देऊ आई असं बोलून आता इकडे ते केक भरवला जातो. त्यानंतर आता जेव्हा देविकाला केक भरवायची वेळ येते तेवढ्या सत्या बोलतो हे तिला कुठं केक भरवतेस बबड्या, अरे तिचं व्रत चालू आहे की तिला केक भरवू नको असं म्हणल्यानंतर मात्र देविकाचा तोंडाशी आलेला घास गेलेला असतो. मग बबड्या कसा करतो, ती खात नाही तर तिच्या वाटणीचा मी खातो असं कोणतं मोठाच्या मोठा पीस स्वतःच्या तोंडात घालतो. हे पाहून मात्र सगळी आश्चर्य करत असं बापरे काय दादाला कळतं का नाही. आता मात्र देविका चिडेल आणि देविका मात्र नवऱ्याकडे रागानं पाहत होती कारण की तिला खायला केक मिळालं नाही, तिला वरनं ह्यानं स्वतः केक खाऊन टाकला आणि ते पाहून मात्र आता हे दोघे बाकीचेही हसायला लागलेले असतात. तेवढ्यातच आता सत्याचे बाबा विचारतात की रवी रिया तुम्ही अचानक कसं काय ठरवलं घरी यायचं असं म्हणल्यानंतर रवी आणि रिया बोलतात की नाही बाबा आम्ही अचानक आलं नाही, आम्हाला ना छानपैकी दादा वहिनीनं कन्व्हिन्स केलं. रवी बोलतं मी तर आधी येणारच होतो पण आता रिया आल्याशिवाय मी कसं घरी येणार ना असं बोलतं. तर यावरती मात्र रिया म्हणत असते की नाही आम्हा दोघांना छानपैकी कन्व्हिन्स केलं, त्यानं खरं जे काय घडलं ते आम्हाला चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं आणि माझ्या डोळ्याची पट्टी बांधली होती, माझे जे गैरसमज होते ते सगळे दादाने क्लिअर केले आणि म्हणूनच आम्ही आज इथं ह्या दोघांच्यामुळे आम्ही आज इथं आहोत आणि आनंदी आहोत असं तर रवी रिया म्हणत असतात. आता हे ऐकून मात्र देविकाला आणि बबड्याला मात्र खूप राग येत असतो कारण की त्यांना अजिबात आवडत नसतं ना ह्या दोघांची स्तुती केलेली. तेवढ्यातच काय होतं, निरोपा बोलते की आज सत्या आणि मीरामुळे माझा रवी रिया घरी आलेत असं म्हटल्यानंतर सगळी पाहत राहतात. काय बोलली निरोपा, कौतुक केलं ह्या दोघांचं, आमच्या दोघांचं कौतुक केलं, ह्या पद्धतीने ना मीरा तिच्याकडे पाहत असते. तर यावरती निरोपा बोलते हो आज ना ह्या दोघांच्यामुळे सत्या आणि मीरामुळे ना माझा रवी रिया घरी आले. त्यावरती मात्र इकडे बाबा म्हणतात काय बोललीस निरोपा, अरे वा भारी बोललीस की. तर यावरती सत्या बोलतो माझं कान वाजलं का काय, मला काय वेगळंच ऐकू आलं काय, खरंच कौतुक झालं काय असं म्हणल्यानंतर बाबा म्हणत असं हो बाबा तुझं कौतुक झालं. तर सगळ्यांना आश्चर्य वाटलं असतं का कौतुक झालेलं. त्यावरती बाबा म्हणत असतात बरं अजून एकदा सांग तू काय म्हणलीस ती. तर निरोपा बोलते का ऐकलं नाही का तुम्ही काय म्हटली ते. यावरती मात्र ह्या दोघांना खूप राग आलेला असतो कारण की सासूबाईंनी त्या दोघांचं कौतुक केलेलं असतं. सत्या म्हणत असतो कौतुक झालं ना आमचं, खरंच काय, पण काय कळालंच नाही नक्की माझं कान वाजलं का काय, खरं काय वाटतंय. तर यावरती रवी बोलत असतो अरे दादा कौतुक होते तुझं तर एन्जॉय कर ना, उगाच कशाला हे करतोयस. तर यावरती सत्या म्हणतं बरं बास झालं बाबा, निरोपानं आमचं कौतुक केलं आम्ही भरून आलो असं म्हणल्यानंतर बाबा म्हणत असतात अरे निरोपा कौतुक करायचं आहे तर तोंड भरून कर की, असं कशाला कौतुक करते, कौतुक आलं गेलं. यावरती निरोपा म्हणते काय नाही एकदा केलं ना कौतुक, ऐकलं ना तुम्ही सगळ्यांनी, बास झालं आता नाही मी करणार असं म्हणल्यानंतर इकडे सत्या म्हणत असतो अगं निरोपा आधी कौतुक केलं ते तर मान्य कर ना तू असं म्हणत असतो. इकडे मात्र ह्या दोघांना वाटत असतं बाई आता कौतुकाचा पाडा चालू होतं का काय माहिती असं ते अशा दृष्टीने ते बघत असतात. निरोपा मात्र म्हणते बाई जास्त झालं आता मी केलं ना कौतुक, आता मी काही बोलत नाही. यावरती मात्र सत्या म्हणत असतो बा खरं माहिती आहे का कौतुक करायला गेल्यानंतर तुझी बायको लई भारी दिसते असं म्हणल्यानंतर त्यावरती बाबा म्हणत असतात का रे त्याच वेळी नाही माझी बायको आहेच भारी दिसायला असं म्हणत निरोपा त्यांच्याकडे पाहत असते काय हो काही पण तुम्ही बोलता. त्यावरती मात्र ते म्हणतात हो खरंच तर तू भारीच दिसतेस तर मी काय खोटं बोलते, मी काय म्हणतो अजून तोंड भरून कौतुक कर म्हणजे अजून भारी दिसशील असं बाबा म्हणत असतात. आता हे मात्र ऐकून सगळे हसत असतात आणि मीराही हसायला लागलेली असते आणि आज मात्र त्या दोघांचं कौतुक झाल्यामुळे सत्या आणि मीरा आज खूप खुश असतात कारण की सत्याला कायमच त्याच्या आईच्या तोंडावरचा आनंद पाहायला भेटत असतो आणि ज्याच्याबरोबर बाबांना शब्द दिलेला त्यांना आज पाळलेला असतो म्हणून सत्या खूप खुश असतो. त्यानंतर आपण पाहतो काय उद्याच्या भागामध्ये देविका ना व्रताचं कागद शोधून काढते आणि वाचून पाहते तर काय उद्याचं व्रत तर खूप कठीण आहे. मग म्हणते एक काम करते मी असे सगळ्यांना हँडरायटिंगमध्ये
मस्तपैकी डुप्लिकेट करून देत होते. आता ना सगळं व्रत बदलून टाकते असं ती लिहायला घेते. मीरा हे सगळं वाकून बघत असते. तेवढ्यातच आता निरोपा येत आहे. आत येत असताना तिच्या साडीचा पदर दारात अडकलेला असतो. आता ना इकडे मीराच देविकाला खुणवत असते, अगं देविका देविका. तेवढ्यातच आता निरोप आतमध्ये येते आणि पाहते. आता ती पाहणार आहे की देविका व्रताचं कागद बदलत आहे. आता ह्याची शिक्षा नक्की देविकाला काय भेटेल, का देविका सापडणार की नाही, त्यासाठी नक्कीच आपल्याला उद्याचा एपिसोड पाहावा लागणार आहे. या एपिसोडमध्ये आपण इथपर्यंत पाहिलं आहे. उद्याचा एपिसोड नक्कीच पाहू.